पप्पा, हां जसं कोणतीही पदवी मिळवण्यासाठी एक ठराविक एज्युकेशन किंवा नॉलेज हवं असतं, तसं ह्या मंत्र्यांना का नाही आहे? असं नाही आहे. तो पण आता तू परत त्याच मुद्द्यावर आलीस. आपण म्हटलं ना, आपण लोकशाही आणि आपण जे संविधान स्वीकारले त्याच्यात सामान्य माणसाला सर्वात मोठा अधिकार आहे, बरोबर? मग एखादा शेतकरी आहे, त्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे, बरोबर? तुम्ही केवळ त्याचं शिक्षण नाही किंवा तो ग्रॅज्युएट नाही, अमुक नाही, असं असं म्हणून त्याचा अधिकार तुम्ही नाकारू शकत नाही ना. आणि असं थोडंच होतं की अशिक्षित माणूस काम करू शकत नाही, असं नाही ना. आता आपल्या मागचे नेते काय बघितले, मला वाटतं वसंतदादा पाटील 4थी काहीतरी शिकलेले होते, पण त्यांनी मुख्यमंत्रीपद सक्षमपणे सांभाळलं. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही. मुद्दा येतो तो इथेच, तुम्हाला कोण पाहिजे. एखादा चांगला शेतकरी असेल आणि तो त्याच्या मतदारसंघात चांगलं सामाजिक काम करत असेल तर लोकांना वाटणार ना की त्याला निवडून द्यावे म्हणून. मग त्याचा अधिकार तुम्ही डावलू शकत नाही. बरोबर. हा मुद्दा आहे ना.